बलून बलून आग वाजवा वाजवा वाजवा. अरे पिंट्या वाजव रे पिंट्या. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन. बाबाचा जप चालू आहे जप. बाबा ध्यान साधनेतात घ्या लोटांकन बाबाच्या पायावर पडा बरं. हा बाबानं आशीर्वाद दिला की नाही सर्कस होते माणसाचं. या लवकर पडा बाबाच्या पाया. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन बाबा की. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन बाबा की. हा शिवल्या कधी स्वतःच्या बापाच्या पाया नशीन पडला. पाया बाबाचे कशी पाय धरून राहिलाच होतं. लोटांकन घेऊन राहिला नाक घासून राहिला तडीसा. अरे बापानं काय दिलं. बाबानं एकदा तथास्तू म्हटलं की झालं काम आपलं सारखं. पानं चला घेऊ लोटांगण. चला लवकर. बापा चाल तू म्हणून राहिला चाल. बाबा बाबा उठ बेटा उठ उठ. बाबा सारखंच यायचं पण दुःख निवारण करा. बाबा यायचं पण दुःख निवारण करा. हो बेटा तुझ्यासारखं यांचं पण दुःख निवारण करतो मी. करतो बेटा. या ना बापा या ना लवकर. काय तुम्ही मागं राहून राहिले. या लवकर पटकन पुढे. हो आलो शिवला. निरंजन बाबा की जय जय. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन. बुडेबाची समस्या वेगळीच आहे. बुडेबाची समस्या वेगळीच आहे. हा बुडेबा. हो महाराज माझी वेगळीच समस्या आहे बापा. वा तुम्ही एका बुडीच्या नांदला केलाय. पण ते बुडी तुम्हाला भाव नाही देत. तुमचा राग करते बुडी. तिरस्कार करते. हो तुम्ही तिले मनापासून चाहता. तुमचं मन आहे तिच्यावर. पहा बुडे पहा ऐकले की नाही बाबानं. पहा बरं कशी जादू आहे बाबाजो. तुमचं काम आता सक्सेस होते. पहा तुम्ही. होले शिवला काही बाबा लय खतरनाक आहे रे बाबा. रे बाबांना कथा सांगितलं रे पहा. काय काय नाही तो काही लेखा काही काम आहे रे. मी म्हणून लेखा बाबा असा लेखा पांचट नाही रे बाबा चांगला आहे लेखा. अलक निरंजन बाबा की जय. का बुड्याची पुरी कुंडली सांगितली रे बाबानं तर. बाबा मग आपला मेळ येईन की नाही बा. मला लय जीव जळते हो तिच्या. मला लय आवडते ते. पण राजा भाव देत नाही तुम्ही म्हणता तसंच आहे. ते तुम्हाला भाव देणार नाही आखरी लोक. फालतू टाइमपास तुम्ही त्या बुडी मागं करू नका. हा कसं तिची इच्छाच नाही तुमच्या बरोबर काही म्हणजे राहायची. हो ते बुडी तुमचा तिरस्कार करते. आखरी लोक तिरस्कारच करत राहील. बाबा आजपासून नान सोडून देतो बाबा. तिचा नान सोडून देतो. बाबा या बुड्या सांगितलं तसं माय बी सांगा बा. मी लय दुःखी आहे ना. अलक निरंजन अलक निरंजन. तुम्ही दुःखी फक्त अशासाठी आहे की तुम्ही ना तुमचं वावर पेरून ठेवलाय. पाणी पडून नाही राहिलं. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. आज तुमचं काम होऊन जाईल. बद पाणी पडेल. टेन्शन घ्यायचं नाही. पीक तुमचं सक्सेस होईल. तुम्हाला दुबार फेरणी करायचं काम पडणार नाही. अलक निरंजन अलक निरंजन. अरे बाबानं तर परफेक्ट सांगितलं बा. खरंच ना रे बापा. माहितीच तर समस्या होती रे बापा. फिरून पस्तायला तो मी. बाबा कमाल आहे बापा बाबाची. बाबा तुम्ही जे सांगितलं ते 100% खरं आहे बाबा. 100% खरं. मला अनुभूती आली बाबा. अनुभूती आली. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजनाची कृपा आहे ती माझ्यावरती. मी काहीच नाही. अलक निरंजन अलक निरंजन. तुम्ही जमला बाबा असेन बाबा तसे पावर बाबा सांगितलं की नाही बरोबर गेशिंग परफेक्ट एकदम बिलकुल. दोघांचे भविष्य सांगितलं. पळा लवकर पळा लवकर पाया बाबाच्या. नाक घासा पायावर पळा. आपला मूलमंत्र एकच तुम्हाला सांगणार फक्त. अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन अलक निरंजन. समाधीमध्ये लीन झाले. चला लवकर पाया पळा. निघा आठवून आता नाही तर मग बाबा गरम होतील बरं. चला लवकर चला. हो बाबा शिवलाल. हो बाबा दर्शन घ्या लवकर. बाबाचं दर्शन घ्या. निरंजन बाबा की जय जय जय. आता लवकर चला आठवून. कसं बाबा ध्यान साधनेत लीनात बरं. अजून कसं आपण जर काही जागृत केलं बाबाले तर बाबा राग येते बरं. चला लवकर पया. बाबा शिवलाल चाल बाबा चाल. बाबा गंठन पद्धतशीर चालू आहे ना रे बा. बायको आता काही त्रास नाही देऊन राहिले तुले. राजा नामदेव हो काहीच त्रास नाही बा बायकोचा. नीट झाली एकदम नीट झाली. आता डायरेक्ट सुतासारखी. वाजवली मी 2-3 खेप. बरोबर कार्यक्रम केला मी तिचा. आता वांधा नाही. आता भादरत नाही ते शिल्लक. काय गळा माणूस आज रे बा. घडी बायकोले मारायचं राहतं बाबा. तिच्याच मनात जर बांद्रा नाचवले बाबू तर कसं हाकते ते डोक्या. ते कशी धाऱ्यावर ठेवा लागते. काय बे हेंबाळ्या गंठे बायकोले काय मारत असतात काय लेगा. उठलं सोडलं मारत राहिलेले का त्या बाईले. आणि मोठा सांगते तोंड वर करून.
नामदेव तुम्हाला शांताबाईचं टेन्शन नाही, पण मला लई टेन्शन आहे. माझी बायको अशी उभी आडीच कुदते ना हो, म्हणून तिला कसे झपके मारा लागतात. हा बुडे बा पटला तुम्हाला विश्वास? अरे बाबा चमत्कारी आहे. पहा तुमचं भविष्य कसं परफेक्ट सांगितलं. साधूबा तुमची समस्या सांगितली की नाही, पाणी पडून राहिले म्हणून तुम्ही नाराज आहे. पहा बरं कसं ऐकलं बाबानं, बाबानं कसं ऐकलं. गोळ्या बाबाची लय कमाल आहे रे बाबा. बाबानं ओळखलं गळ्या माझी काय समस्या आहे, तर बाबानं कसं शंकेचं निराकरण बी केलं. माय बाबा एवढा बाबा म्हणजे बाबा आहे. बाबाची कमाल आहे रे बाबा. बाबा म्हणत पाणी पडीन, आता फक्त पाणी पडलं की झालं गळ्या. पाणी पडते हो साधूबा, टेन्शन नाही घे तुम्ही. आज संध्याकाळी पाणी ठेल आहे, पाणी ठेल आहे. शिवल्या पान तिकडे पान काय गप्पा चालू आहेत. अरे बाबा आज तर बुड्याही सोबत आहे बाबा. निरंजन बाबा की जय बाबा जय. बाबा शिवलाल हे काय आणलं रे बाबा नवीन आता, अलग निरंजन बाबा आणि बुडी म्हणून राहिले बा त्या माग. रामदेव भाऊ आपल्या गावात अलग निरंजन बाबा आले ना. तुमचं कोणतं काम असेल तर घ्या करून बाबा जवळून. बाबांनी चुटकी वाजवली काम होते, चुटकी. काय फेकत गळ्या शिवला रे तू, चुटकी वाजायला कोणतं काम होते रे. हा बुडबा सांगा लवकर. या नामदेव भाऊ सांगा. अरे बापा नामदेव एका मिनिटात भविष्य सांगते महाराज, एका मिनिटात. मा सारी कुंडली सांगितली ना रे बापा, कसं काय काऊन. काय सांगतो तू, चाल तू बाबा चमत्कार पाहिले. अरे बापा मा शंकेचं पूर्ण निराकरण केलं महाराजनं. मी नाराज करू नका, काय झालं कसं आहे मा घरी काय आहे काय नाही सर्व सांगितलं महाराजनं एका मिनिटात. ते बी मस्त आहे मस्त आहे. हसता राजा नामदेव भाऊ दात काढून राहिले राजा. आम्ही तुम्हाला खरं सांगून राहिलो तर बाबाच्या चंडाई नाही करता का, चंडाई नाही करता का बाबाच्या तुम्ही. थांबा तुम्हाला अनुभूती होईन ना, थांबा तुम्ही, तुमचा कार्यक्रमच होते आता. शिवलाल चंडाई नाही करू दे करतात तर चाल आपण आपल्या मार्गाने चाल बाबा. ज्याले भलं करून घेणं असेल तो बाबा जाईन, ज्याले भलं नशीन करणं तू चंडाई नाही करून चाल. आपण आपल्याला काही नाही करायला लागत. अरे बा शिवलाल चा. निरंजन बाबा की जय हो, जय हो, बाबा की जय हो. जय हो. शिवल्या नवीन काय आणलं पाहिजे का थोटांग रे बा आता. नामदेव तुम्ही राजा थोटांगी टाकून राहिले का बा. रघुबुड्डा त्या साधूबाने खरं खरं सांगितलं ना काय आहे म्हणून तर बाबा. तुम्ही राजा हुडूच म्हणता राजा हो. खरं नाही गड्या, काही विश्वास ठेवू नका या गोष्टीवर. या शिवल्याचं काय खरं आहे का. हा काही काढत राहायचे बघले तर गाडते बाजारात मांडते. हे बुड्याले काही असेल ते शाळा दुसरीच करेल त्यानं. हो बाबा तुमचं काही खरं नाही बाबा. चला बाबा शिवलालच्या सोबत जायला पुरते. बाबा घंट्या तूच काल थांबला, तूही जाय ना. मी नाही जातो बाबा. चला आपण आपलं काम करू. चला चला. मोतीराम लयच टेन्शन मध्ये आलं गड्या. काम काय लेका काय सुसून नाही राहिलं बा. झालं पण काऊन टेन्शन आलं तुली मोतीराम. टेन्शन नाही तर काय तर गड्या. वावर फिरून बसलो ना बा, वरचं पाणी नाही पडून राहिलो. घरी बायको पोऱ्या किरकिर करून राहिला मा भोवती सारं. सारी किरकिरच लागली मा माग ना. आता पाण्यासाठी काय टेन्शन घेऊन राहिला गड्या. पावसाळा लागला आता पाहिजे आता बदबद पाणी पडते. आणि तसं पंजाब डोकनं सांगितलं ना 2-4 दिवसात पाणी आहे म्हणून पडतेच पाणी. काय लिहा पाण्यासाठी टेन्शन घेऊन राहिला तू. अरे बा पाणी लवकर पडलं तर ठीक आहे, नाही तर मग डबल फेरा लागते मला वावर. त्यासाठी तर माझ्या बायकोन मा पोऱ्या मला घरात उभे करून राहिला, खाऊन नाही देऊन राहिले अनाज मले. मा मागेच लागेला हात धुवून दे. टेन्शन घेऊ नको, पाणी पडते. पाण्या घेण्याचं टेन्शन नाही घेऊ तू, पाणी पडते. अलग निरंजन बाबा की, अलग निरंजन बाबा की. काय शिवलाल का पागल झाला का बा. हे काय लावलं तुझं बा. तुमचं थोबाड पहिले सुध करा तुम्ही. निकय राजा चिपलं राजा. मी का नाराज सारखे बसून राहिले. बसतो नाही तर काय तो बाबा. निसर्गानं दगा दिला ना, धोका केला ना. वावर फिरून बसलो ना बाबा. दुबार पेरणीची संकट आलं ना मा बोकांडीवर. मग नाराज बसून आहे तर काय कुदू. हसू काय पागला. आणि एवढीच गोष्ट राजा, फक्त एवढीच पाण्याची. अरे एका चुटकीत साल होईल तुमचा प्रश्न, एका चुटकीत. चला फक्त आपल्या बरोबर चला. काय बापा का पाण्या गेल्या रिमोट आहे का बापा ते हाती. कसा काय एका चुटकीत होईन बापा साल. घेतलीच नाही बा. सकाळी तू ना मारून आला का अर्धा एक पोवा. काय राजा माणसं आहे तुम्ही. घेतलीच करून राहिले. अरे बापा आपल्या गावात महाराज आले, बाबा आले ना आपल्या गावात. अलग निरंजन बाबा. चला ना, तुमच्या प्रश्नाचं निराकरण तेच करतील. चला तुम्ही फक्त दडीचा पहा तुम्ही जादू. आता हे कोणती नवीन स्कीम आणली बाबा पोरानं. याचं काम करणं जीवारी ते भाऊ. याले अशीच पाहिजे लफंडे कामं. काय आता बाबा कोणाला फसवू दे आता. काय रे खरंच काय मा शंके निराकरण करतील का बाबा. 100% बुडे बा, 100%. रघु बुड्याचं आणि त्या साधूबाचं एका मिनिटात सॉल्व्ह केला ना प्रश्न. एका मिनिटात. चला तुम्ही फक्त. चला ना, तुमचं बी एका मिनिटात काम होईल. चला फक्त तुम्ही. अरे गड्या मोतीराम
चाल बरं. गड्या हा कोण्या गोट्यात दाबिण्याची गॅरंटी नाही रे बा. याच्या कुठे नांदी लागला रे बा तू घेणं दे ना. हा धड्या गांडीत बिबा नको भरून घेऊ. याच्या नांदी नको लागू तू. हा शिवल्या आहे बरं. हा पुढं राजा माबद्दल असेच काळ्या करत राहीन. मा बाप आहे पण काही कामाचा नाही. हा आम्ही चांगलं करा लोकांचं तरी मा बापाला वाटते हवा वांगलंच करते. काय राजा बाबा, हा मी काले वांगलं करू. तुम्ही तर लोक तर चाला, फक्त तुम्ही चाला ना. अरे मोतीराम एवढं म्हणून राहिला तो. चाल बरं पाहू बरं काय तर. चाल बापा तू म्हणून राहिला तर चाल लवकर पटकनी. बाबा जर अजून ध्यान साधनेत गेले ना तर अजून तुम्हाला छानच भेटणार नाही. 2 घंटे थांबा लागेल. तर कसं पटकनी चाला तुम्ही. कसं बाबाची ध्यान साधना झाली की लगेच तुमचा नंबर. बरोबर बापा, चाल बापा चाल. निरंजन अलग निरंजन अलग निरंजन बाबा की. अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन बाबा की. चाल बापा लवकर उठून चाल लवकर झटकनी. हे चालले आता बाबा. चाल लवकर पटकन येतो. चल एक मस्त माणूस हाती सापडला आपल्या. बाबांना गाव जमा करून राहिला. चाल लवकर उठून पोय. अरे बा तुया बाबा कुकड्या आहे. हा कुकड्या कोण्या नाही येत आहे. कुठले कसंच बोलते बा. हा अरे हे दिसून राहिलं का एवढा मोठा मोठ बांधलेला आहे बाबाचा. तर अटी अंधारात बाबा. ध्यान साधनेतात बाबा. चल बा खरं आहे ना बा. नाही तर फसवशील आम्हाला घेणं देणं. हा खरं नाही बी. हे कोण दिले तुला सांगतो. हे काही नाही लोफोर कामात आहे. याचं काय खरं आहे बी. हा हा चून खाऊ फुकट खाऊ आहे का. हा काही कामाचा नाही. हे फेल आहे ॲटम. हा आता एवढ्या हौशीनं आलं तर पाहू ना काय आहे. तर हा काय आहे तर भानगड. कुठबा मी काल फसू राजा तुम्हाला. फसवत नाही ना मी. ते धंदे सोडले. आता सत्कर्मी लागलो मी. बाबाचा शिष्य झालो मी. हा बाबानं सुधरवलं मला. आता त्या लफंड्या गोष्टी मी करत नाही. नाही तू काही फसवत गिसवत नाही. पण ते बाबांना दरवाजा यायला बाबा. अंदर काय करून राहिला बाबा. बुजब्यालावर गोष्टी करता तुम्ही घेणं देणं. हा बाबाला जर आठवून ऐकू गेलं राग आला तर मग काय करा सांगा बरं. हा काय राजा माणसं आहे तुम्ही. फालतू श्राप दिला ना तर फालतू घोर होईन ना. हा होतं नव्हतं ते सारं चाललं जाईल ना. काय बापा तुम्हाला आणायलाच पुरलं नाही राजा. बापा आम्ही तसं काही बोलत नाही. चाल बापा कुकड्याच्या बाबा दाखवा आम्हाला काय आता. आमच्या शंके निराकरण कर बापा. चाल. निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन. ऐकू आलं. उठले आता ध्यान साधनेतून उठले बाबा. चला लवकर चला बापा. चाल कोणता आहे तुझ्या बाबा तर दाखव बाबा आम्हाला. चाल बापा. काय खरं आहे हे. चिवत्या बुनाईला नाही सारी. काही खरं नाही हे. अरे बापा शिवल्या दाखव रे बाबा. उकड्या बाबा तर आप तर निकोय माझ्या टंगा टवाड्याच करायला येईल रे बा माझ्यासोबत लगा निकोय. हा सत्कर्मी काम करून राहिलं तरी मा बापाला विश्वासच नाही बापा. हा कशा आहे हो बाबा तुम्ही. हा कशा आहे तुम्ही. हा पोरगा चांगल्या कामाला लागणार तरी टिंगळच करता माही. काय बापा. हा चला तुम्हाला दाखवतो आता बाबा. बाबा चमत्कार दाखवतो. चाला ना तुम्ही आता. अरे बापा शिवला चाल. याच्या नाही नको लागू मोतीरामच्या. निरंजन अलग निरंजन अलग निरंजन बाबा की बाबा की बाबा की. निरंजन अलग निरंजन अलग निरंजन बाबा की. अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन बाबा की. म्हणान तुम्ही म्हणा मांग मांग माया. बापा शिवलाल हो बापा. अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन बाबा की. हा शिवल्या मा पोऱ्या. ना दसऱ्याला पाया लागे माय ना दिवाळीला पाया लागे. हात पाय रे. कसं बाबा या पायावर लोटांगण घालून राहिला तर काय कसं ना घास द्या. यानं बापाची कधी किंमत नाही गेली पण बाबाजी करून राहिला. तरी बाबा बोल नको ना बा. बाबानं ऐकलं तर अजून श्राप दिलात बा आपल्याला. पाप होईन ना बाबा रे येडे आहे. हा काही नको बोलू बाबा. गड्या पाहिलं की असं दुःख होते ना माणसाले. पाय नको कसा लोटांगण घालून राहिला पण माय कसं नाक घासते तो. बाबा बाबा करते. मलिले का एका प्रेमाच्या शब्दाने एकदा तरी बाबा म्हटलं नशीन यानं. या बाबाले पायनं चाटून पुसून खाऊन राहिला. नको रे बाबा बोल नको. निरंजन अलग निरंजन अलग निरंजन बाबा की. निरंजन अलग निरंजन अलग निरंजन अलग निरंजन. उठ बेटा उठ बेटा. हो बाबा हो बाबा. बा या 2 व्यक्तीचं शंकेचं निराकरण करा बाबा. लय त्रासात जात बाबा. लय त्रासातच हे. याचं शंकेचं निराकरण करा बाबा. हो बेटा हो करतो बेटा. या बस या पुढे या. थोड्या बाबांनी बोलवलं आपल्या. चाल लवकर बापा चाल. काय म्हणते पो आता हा बाबा. घ्या बसून घ्या. आसन ग्रहण करा माऊली. बाबा बसतो. निरंजन बाबा की जय. अलग निरंजन बाबा की जय. अलग निरंजन बाबा की जय. अलग निरंजन बाबा की जय. शांत व्हा. हो बाबा. अलग निरंजन. पिवाले बुडवा. तुमची समस्या अशी आहे की पाणी पडून नाही राहिलं. तुम्ही चिंतेत पडले. पीक वाया जाईल असं तुम्हाला वाटून राहिलं पण तुमचं पीक वाया नाही जाणार.
पाणी पडणार आहे, पाणी पडणार आहे. पहा तुम्ही, संध्याकाळपर्यंत पाणी पडेल, पाणी पडेल, पाणी पडेल, चिंता करू नका. पाय रे बाबांनी खरोखर सांगितलं ना रे बाबा, खरंच पीक वाया जाऊन राहिलं तर ना. हो बाबा, मला ते चिंता होती बाबा पिकाचीच. पिकाची काळजी लागेल आहे बाबा, मले फिरून बसलो बाबा, पाणी नाही पडून राहिलं बाबा. खरोखर सांगितलं बाबा तुम्ही ना, खरोखर सांगितलं बाबा. हो 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 हो. अलख निरंजन, अलख निरंजन. शिष्य शिष्य, आज तुम्ही तुमच्या वडिलांना घेऊन आले. हे हिरव्या फेट्या आले तुमचे वडील आहेत, वडील आहेत. पाय रे मोतीरा, पाय कसं ओळखलं महाराज ना. तो खरा बोलते एवढ्या महाराज, अवघड आहे, काही ओळखलं रे यानं. तो हो महाराज, हो हे माझे वडीलच आहे. तुम्ही वडिलांना खूप त्रास देता, वडिलांना वागवत नाही, वडिलांना वागवत नाही तुम्ही, वडिलांना त्रास देता. वडील तुम्हाला चालत नाही तुमच्या घरामध्ये, तुमची पत्नी त्याच्यापेक्षा जास्त त्रास देते. वडिलांना 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 काय आता नाही देणार, आता नाही देणार. आता देवा समान बापाला मानीन मी, आता नाही देणार. आता नाही. चला ठीक आहे, चला चला, निघा लवकर, माझा ध्यान साधण्याचा टाइम झालेला आहे. अलख निरंजन, 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 अलख निरंजन. चला लवकर बुडवा, दर्शन घ्या, चला लवकर उठून. आता चला लवकर. हो बापा, चालता बापा, दर्शन घे बापा शिवला, चाल लवकर पटकन. अलख निरंजन बाबा की जय, अलख निरंजन बाबा की जय, निरंजन बाबा की जय, अलख निरंजन बाबा की जय. चला लवकर आता, आठून पटकन चला, आठून आता चला. हो बापा, चाल. महाराज लेका सारच सांगते ना बा, माय पितं उघडं पाडलं महाराज ना. या बुड्याला जर डायरेक्ट तोंडाला सांगितलं, गोंपी जाऊन तुमचं चालू आहे म्हणे, गोंपीवर तुम्ही लाईन मारता म्हणे, पण गोंपी तुम्हाला भाव नाही देत म्हणे, तिच्या नादी लागू नका म्हणे तुम्ही, तुमचा काही मेळ येत नाही म्हणे दडीसा. डायरेक्ट तोंडाला सांगितलं बुड्याच्या. पण खरंच ना बा, महाराज ना का खोटं सांगितलं का, खरंच आहे ते. मले का ती दारी उभं नाही करत, हटट करते ती. हो महाराज ताज ओळखणार नाही रे बा, शिवल्यानं मला तडसा नेलं बा. डायरेक्ट शिवल्याला तोंडावरच म्हणेन महाराज की हिरव्या फेट्या म्हणे ते वडिलात म्हणे, आणि तू येईल वागवत नाही म्हणे, काढून देतो म्हणे. याची सेवा नाही करून राहिला म्हणे तू. डायरेक्ट तोंडावर बा शिवल्याच्या, हिरमुसलाच झाला शिवल्या डायरेक्ट. महाराजले पण लय समजते रे बापा, महाराजले पोहोचल्या बाबा. मला डायरेक्ट सांगितलं ना म्हणे, तुमचं तोंड गाऊन लटकेलं आहे म्हणे, पाणी पडून नाही राहिलं म्हणे, तुम्ही वावर पेरून बसले म्हणे. काही टेन्शन घेऊ नका म्हणे, आज संध्याकाळ पाणी ठेल आहे म्हणे. तुम्ही खलास नाही वसान म्हणे, तुमचं पीक वाचिन म्हणजे वाचिन, पाणी येतेच म्हणे. मुली महाराज तेच म्हणत आज संध्याकाळ पाणी येते म्हणत, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आणि तोंड काही लटकून बसू नका म्हणे. खुश राहायचं म्हणे माणसाच्या जीवनात, आनंदी राहायचं, आनंदी. मला पण महाराज चिलो का, गोट नाही माठ नाही लेगा, कुठला आहे काय माहीत नाही, ठाऊक नाही, आपल्याला कधी पाहायला नाही, आपलं भविष्य सांगून राहणार रे महाराज. आता माया लपडं कुणाला माहीत आहे काय, कुणाला माहीत आहे सांगा ना. महाराजले कसं माहीत झालं, डायरेक्ट वातोंडारच म्हटलं ना मला महाराज ना. बाबा तू येतं जाऊ दे, आता कोणतरी सांगितलं अशी, पण मॅ आता शिवल्याचा बापा मी, हे त्या महाराजले कसं काय माहिती. डायरेक्ट महाराजनं तोंडारच म्हटलं ना, हिरव्या फेट्याले ते बापा आहेत म्हणे. सांगा आता, सांगा. पण लयच पोहोचेल आहे रे भाऊ, लय बोळी असं मी आहे बापा, तास सांगते ना रो पटकन का तोंडावरच ना रे बापा. खोटंच वाटे ना बा, म्हटलं महाराज फारच काय कामाचे असतात, तो अशा चाटा चुटा मारतात महाराज. खाऊ वगैरे महाराज असतात. आता तुले ते वाटे ना, आम्हाला काय वाटे ना का बा, मला तेच वाटे. महाराज फारच काही नसतात म्हटलं बा. आता किती महाराज पाहिले, किती फिरतात आपल्या का, ते भगवे कपडे घालूत, पण काही कामाचे नाहीत ना. 10 रुपयासाठी काहीच काही सांगून जातात, एखादं दोन, काही त्याच्यात काही तथ्य नसते. गावात फिरणारी आणि महाराज म्हणजे लय फरक आहे बापा, जमीन आसमानांचा. महाराज ध्यान साधनेतच असतात ना, महाराज कुठे गावात फिरून राहिले, डोळे लावलेच असतात महाराज. अलख निरंजन चालूच असते महाराजचं. जप आहे ना, जप तप आहे ना महाराजचा. मीनं शिवल्याची काढली, म्हटलं शिवल्या तू काय सांगून राहिला रे, कोण्या गावाचा चोट्टा आणला म्हटलं तो महाराजले का, फालतू घेणार जे नटे आमचं डोकं दाबी आली. आमचं कोणतं काम करणार आहे तो. नाही म्हणे शिवल्या म्हणे, चाला म्हणे तुम्ही तटलोक चाला. जबरदस्ती नेलं शिवल्यानं, आणि खरंच झालं रे बा महाराज, खरं बोलणारा महाराज आहे बा. शिवल्यानं 1000 काम वाईट केले असतील, पण एक काम चांगलं केलं बा शिवल्यानं महाराजानं. आपलं सारं सांगून राहिलं कुंडली, आपलं भविष्य महाराजले माहित आहे ना आपलं, अजून काय पाहिजे. वा पोरगा लय राजा, तुम्ही पुण्यवानच आहे राजा तुमचा पोरगा. उडवा म्हणा लागेन राजा, तुमच्या घरादाराला पुण्य लावलं राजा. आता डायरेक्ट महाराज प्रसन्न झाले ना बापा. आता मी तर काही म्हणू शकत नाही बा, पुण्यवान आहे की गोदा आहे. आता माई जाऊल्या जाय मी कसा म्हणून सांगा आता.
अबे असा कसा बोलून राहायला मिळे का? त्या पोरान किती पुण्याचं काम केलं महाराज गावात आणून. हा, सारे लोकांच्या समस्या सोडून राहिले ना महाराज. हा, तोंडाकडे पाहिलं की सांगतात तुले असं आहे, ढमूक आहे, टमूक आहे. हा, असं सांगणार आहे का कोणी? हो बापा, मा पोरान पुण्याचं काम केलं, पण चालन बाहेर पाणी झालं सुरू. पायनं हे पायनं पाणी सुरू झालं ना बाहेर. बापा रे, महाराज पावले हो बापा, महाराज पावले रे बापा. पावल्या का? हो रे इले का साधू, पाणी झालं रे गड्या चालू. चला चला पाण्यात भिजून आता. चला रे गड हो, पाण्यात अंग धु बापा. महाराज बोलले ते खरंच झालं रे बापा. महाराज बोलले ते खरंच झालं बा. अलक निरंजन बाबा की, अलक निरंजन बाबा की जय हो, जय हो, अलक निरंजन बाबा जय हो. मग तुझा आता नाता आता पाणी झालं सुरू. बा चालून आनंद झाला बा रे. चला मला नाता आला. बाबानं पाणी आणलं बघ. बाबानं पाणी आणलं रे गडा. चला लवकर. बापा रे, वाचलं रे बाबा, वाचलं रे बापा. मला वाटलं बाबा आलं बाबा दुबार पेरणीचं संकट. नाही पण बाबा वाचलं बाबा. अलक निरंजन बाबाची लीला खूप मोठी आहे रे बापा. न्यारी लीला आहे बापा हे. बापा बाबाचा शब्द खरा झाला. बाबानं भुकलं पाणी पडलं रे बापा. चला कुदा आता पाण्यात. चला आनंद घ्या पाण्याचा. चला मागे अरे आलं पाणी आलं. वाजवा वाजवा वाजवा.